अकोल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले। जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे। अकोला जिल्हा परिषदेत वंचितची सत्ता असून जिल्हा परिषद अध्यक्षाच्या गावामध्ये वंचितच्या उमेदवाराला केवळ 99 मतं मिळाले। त्यामुळे संतप्त वंचित कार्यकर्त्यांनी थेट अध्यक्षांच्या बंगल्यावर धावा घेतला आणि यामुळे वंचित कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला। आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो असता अध्यक्षांनी किमान अर्धा तास आम्हाला तात्काळ ठेवलं। आम्ही त्यांना याचना करत होतो, विनंती करत होतो की ताई बाहेर या, आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे। ताई बाहेर या, आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे। पण ताई चक्क अर्धा ते पाऊण तास बाहेर आल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर नाही तर आम्हाला आत बोलावलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ताईंची भाषा ही चक्क अरेरावीची भाषा होती आणि ताईंनी आम्हाला चक्क पोलीस कंप्लेंटची भीती दाखवली। पण पोलीस कंप्लेंटची भीती तुम्ही दाखवता आम्हाला, आम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विचारायला आलो। आम्ही नक्षलवादी नाही, आम्ही आतंकवादी नाही, आम्ही चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे आलो नाही। मग तुम्ही चुकीची एवढी अरेरावीची भाषा कशी काय वापरता?